ब्राह्मणवाडा गावातील जुन्या विकासकामांच्या चौकशी करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. निष्पक्ष चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीची मागणी. औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे सन 2005 ते 2015 या 10 वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे अभिलेख व नोंदी तपासाव्यात, अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. संबंधित कालावधीतील सर्व मूळ शासकीय अभिलेख, खर्चासंबंधी नोंदी तपासून वस्तुस्थिती समोर आणावी, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर शेषराव चव्हाण, मारुती चव्हाण, पांडुरंग चव्हाण, प्रवीण चव्हाण, संतोष जवादे, लिंबाराव मोरे, बापूराव जवादे, प्रकाश राठोड, नवनाथ जवादे, रामराव ठाकरे, मारुती चव्हाण, आकाश राठोड, ज्ञानेश्वर जाधव, गंगाधर जवादे, विशाल चव्हाण, रवी चव्हाण, माधव मोरे, गजानन मोरे, रामप्रसाद कोरडे, अजय मोरे, गोपाल राठोड, आकाश कोरडे, दिलीप चव्हाण, प्रभाकर चव्हाण, राजू जाधव, विलास राठोड, पांडुरंग चव्हाण, संदीप जवादे, गजानन कोरडे, संजय बोडखे, रमेश मोरे, सीताराम बोडके, गणेश राठोड, कैलास जवादे, नागोराव राठोड, संजय चव्हाण, गोविंद पवार, लक्ष्मण जवादे, गोविंद बोडखे, शेषराव जवादे, सचिन चव्हाण यांच्यासह 85 ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. गंगाधर जवादे, मी राहणार ब्राह्मणवाडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. आम्ही पंचायत समिती येथे निवेदन देण्याकरिता आलो. आम्हाला ग्रामपंचायतने कामं केलेले 2005 पासून ते 2015 पर्यंत जे विकास कामं केलेले आहेत, त्या विकास कामाची आम्हाला लवकरात लवकर चौकशी करून व हिशोब करून यांची माहिती आम्हाला लवकरात लवकर गावकऱ्यांना मिळण्यात यावी, ही माझी एवढी विनंती करतो. आमच्या ग्रामपंचायतमध्ये मागील 2005 ते 15 पर्यंत जे काही कामं झाली असेल, पंचायत समिती औंढा नागनाथ इथे अर्ज निवेदन दिलेले, तर आम्हाला पंचायत समितीमधून आम्हाला तातडीने जोपर्यंत जेवढं होईल तेवढं लवकर आम्हाला याच्यामधून कुठं काय झाले काय नाही याची माहिती दिली पाहिजे, ही विनंती पंचायत समिती कार्यालयाला आम्ही करतो. आज पंचायत समितीच्या निवेदनासाठी आलेले सर्व नागरिक आणि आमचं गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की 2005 ते 2015पर्यंत मागील सरपंच आणि उपसरपंच या काळामध्ये विकास कामाचे हिशोब आम्हाला देण्यात यावा, याची सखोल चौकशी व्हावं. आजसुद्धा याची गरज आहे. याच्यासाठी आम्ही आज पंचायत समिती येथे हजर आहोत.